जेवणासाठी गेलाय. तर एक जबरदस्त अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मी तर DJ सातपाडी, एक व्यावसायिक गटातला खेळाडूंचा संघ, अगदी समुद्र किनारी खेळण्याचा अनुभव असलेला, आणि दुसऱ्या बाजूला डिंग डांग वडवली. हो, मग आता या या सेमी म्हणजे पहिली सेमी फायनल याच्यातून जिंकल ती कोणाबरोबर? हो, लॉस पडले जातील. बाय बाय. बरोबर. तो कागद कुठे आहे? हाच ना. सूरज या बोलत रे. सूरज हे बघ, हे घे ना, कागद पण बोलत राहा. काय बघ आपले नियम. हे पहिल्यांदा वाचन मनन कर म्हणजे तुझ्या लक्षात येईल. तर पहिलं षटक टाकण्यासाठी ते तर्रार गोलंदाज त्याने चौथा दिवस गाजवला होता आपल्या स्पीडचा नवा बेताज बादशाह अब्दुल्ला. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. ते तर्रार गोलंदाज, नव्या दमाचा, नव्या जोशाचा, वाडा तालुक्यातलाच नव्हे तर पालघर जिल्ह्यातल्या टेनिस क्रिकेटच्या ग्रामीण भागातल्या क्षितिजार उगवणारा एक नवा उदयोन्मुख रायझिंग स्टार. भल्या भल्या फलंदाजांची ज्याने भंबेरी उडवली, भल्या भल्या फलंदाजांना ज्याने झोप उडवली, असा एक जबरदस्त तेजचा नवीन बादशाह. सुरेख चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. चेंडूला अडवलं जाईल की काय? आणि वा, शेवटी रोनाल्डो सारखी ड्रिबलिंग केली. हाताने जमलं नाही पण पायाने चेंडू अडवलाय. कोण आहे तो खेळाडू? अकरम ने किया इस बार गेंदबाज को चक्रम. अक्रमनी जी जिद्द चिकाटी दाखवली, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूचा पाठलाग करायचं थांबवलं नाही. याला म्हणतात विजिगीषुवृत्ती, याला म्हणतात किलिंग इन्स्टिंक्ट, याला म्हणतात समर्पित भावना, याला म्हणतात कमिटमेंट. पहिल्या चेंडू 3 धावा अब्दुल्लाच्या. वडोली एक्सप्रेस. षटकातला दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जात आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. अगदत भुपेरे अगदी खाली बसून चेंडूला अडवत आहे. धावसंख्या जाऊन पोचली ती 4 वर. अगदी शब्दाला जागणारे म्हणजे काय नाव यांचं? सागर राऊत. बिस्किटा पण आणलेली आहेत. 2-2 पितो. पुढचा चेंडू अब्दुल्लाचा. वाह, अनप्लेबल डिलिव्हरी, एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगाचा नवीन बादशाह अब्दुल्ला. रेफर घेतलाय. त्याच ठिकाणी या व्यासपीठावर यायचं आहे. प्लीज वेलकम देवा ग्रुप फाउंडेशन अँड ग्रुप मेंबर माय फ्रेंड मिस्टर रॉयल अँड रॉयलच्या सोबत आलेले सगळे मित्रपरिवार. आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्लीज वेलकम रॉयल अँड फ्रेंड सर्कल. इट्स अ वाईड बॉल. दोन चेंडू 5 धावा. क्रॅकिंग शॉट. चौकारांना धावसंख्या जाऊन पोचते ती 10.
अब्दुल्ला राईट आर्म वर द विकेट. पुन्हा एकदा बॅकिंग शॉट पाहायला मिळतो. क्रॅकिंग शॉट बॅकफुटला जातात आणि चेंडूला पॉइंट बाउंड्रीवरनं खणखणीत दणदणीत आलेला लगातार दुसरा चौकार. अब्दुल्ला राईट आर्म वर द विकेट. थोडंसं फंबलिंग होते. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर परत जातोय. नव्या दमाचा नव्या जोशाचा आणि जबरदस्त अचाट बेफाट सुसाट वेगाचा गोलंदाज. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू येतोय कव्हरच्या डोक्यावरनं. अनप्लेबल अनस्टॉपेबल जबरदस्त फलंदाजी. SP Trophy. 3 4 इन अ रो. इलेक्ट्रिफाय बॅटिंग. भावेश पाटील याचा आवेश बघितल्यानंतर अब्दुल्लाला केलं टार्गेट. रफ्तारचा सौदागरवर केलं डॉमिनंट. दे दनादन जॉन जानी जनार्दन. SP Trophy. पुन्हा एकदा सूरज पाटील आपल्या ओरिजिनल ट्युनिंग मध्ये येत आहेत. मगाशी काय झालं अचानक स्तंभित झाले. एकदमच बोलणं बंद झालं. पिन ड्रॉप सायलेंट. लोकांचे फोन यायला लागले की सूरज पाटील बोलत का नाहीत. सूरज पाटील यांची बोलती का बंद झाली. षटकार हॅट्रिकसाठी 7 पाटी टीमसाठी कोणाकडनं 2000 समीर पष्टे निचोळे. 4 मिनिटात षटक पूर्ण करायचं आहे. अक्रम ज्याने केला होता याच मैदानावर चौथ्या रात्री विक्रम तोच अक्रम. पहिल्या षटकामध्ये 23 धावांची लूट. अब्दुल्ला को लूट लिया. दर्द से कराह उठेंगे अब्दुल्ला. पोलिसी मार. बरोबर तो नियम आपला लागूच राहील. पुढचा चेंडू. वाह ये वही है अकरम जिन्होंने किया था चौथे रात में विक्रम. नो बॉल दिलेला आहे. एका बाजूला 6 जण आहेत. बघा पंचांचं फार बारीक लक्ष असते. हे व्यावसायिक पंच आहेत. या क्षेत्रामधले निपुण पंच आहेत. अगदी या परिसरामध्ये भिवंडी ठाणे पट्टीमध्ये जिथे जिथे नामांकित मानांकित अशा स्पर्धा असतात तिथे तिथे या पंचांनी आपली छाप उमटवलेली आहे. स्पर्धा करणार होतो ती सोडून 4 नंबर 5 नंबर साठी चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि बाय साठी 3 रनर प्रत्येक तिन्ही टीमनी तयार ठेवा. बाय साठी 3 रनर ती 3 रन धावायची स्पर्धा केली जाईल. बरोबर. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर म्हणजे जे बाय आपल्याला द्यायचे 3 संघांसाठी तिघांसाठी 3 रनर
आणि चौथा, पाचवा आणि सहावा याच्यासाठी चिठ्ठी उडवली जाईल. वेळेअभावी वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज फॉरगिव्ह अस. थँक्यू थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. महत्वाची सूचना आहे. कौस्तुभ भोईर खरिवली यांना विनंती आहे आपण SP ट्रॉफीच्या मुख्य मंचावर यावं. नम्र विनंती. प्लीज वेलकम. बरोबर. हा सामना संपल्याबरोबर तिन्ही कर्णधारांनी आणि तिन्ही प्रतिनिधींनी आमच्याकडे येऊन नावं नोंदवायची इन ॲडव्हान्स. हा सामना संपल्याबरोबर तिन्ही संघांच्या कर्णधारांनी आपले 3-3 प्रतिनिधींची लेखी स्वरूपातली नावं आयोजकांकडे सादर करायची आहेत. काय झालं? चौकार का? डॉट बॉल. अक्रम पुन्हा एकदा करतोय इथं विक्रम. राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्रम यांचा पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. डॉट चेंडू आहे. वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे, निर्धाव चेंडू असल्यानंतर तुम्हाला एंड बदलता येणार नाही. अच्छे अच्छे को किया चक्रम वही है फिर से अक्रम. केलाय असा भीम पराक्रम, अनेक केलेत त्याने विक्रम. पुन्हा एकदा अक्रम. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र झेल उडतोय की काय? चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अचूक चेंडू फेक करायला मिळतंय. 2 धावा मिळत आहे. 2 धावा. एकच का? एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वर. ट्रॉफी दाते शुभम पाटील यांनी स्टेजवर यावं. सागर सिक्युरिटी. कोमल आवाज. शुभम पाटील. पाटील पाडा. आपलं हार्दिक स्वागत ट्रॉफी दाते. सूरज पाटील चेकाळलेत. मखमली आवाज. सागर सिक्युरिटी. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलंय. चेंडू येतो वेगाने, खणखणी दणदणी. वा वाव, काय क्षेत्ररक्षण आहे. चांगली चेंडू फेक. 1 हँड पिकअप थ्रो. फलंदाज बाद होतोय. थँक्यू. SP ट्रॉफीला ज्यांनी फायनल डेला मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर ज्यांनी दिले आमचे मित्र. एका शब्दावर क्रिकेटची आवड आणि सवड खूप मोठी असते मित्रांनो, परंतु या ठिकाणी या खानवी विभागातील या वाडा तालुक्यातील संदीप पाटील यांच्या ट्रॉफीला आमच्या एका शब्दावर ज्यांनी गिफ्ट हॅम्पर दिलेले आहेत अजर घाटे सर यांचं आगमन झाले. वेलकम वेलकम वेलकम. वडोली आणि डिंगडॉंग वडोलीला मोटिवेट करण्यासाठी या ठिकाणी बरोबर मॅचच्या वेळेत ते पोहोचलेले आहेत. बिझी शेड्यूल तरी सुद्धा पोहोचलात. अजरजी घाटे वडोली, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. मुस्तफा मुल्ला के जानिब से फील्डर के लिए 200 रुपए का नगद इनाम. क्या नाम था उस फील्डर का? आयान. ओके. धावा झालेल्या आहे तिथे बरोबर 31. बघा, हा सामना संपल्याबरोबर 1, 2, 3 जे संघ आहेत त्या संघाच्या कर्णधारांनी आपल्या 3-3 खेळाडूंची नावं इथं द्यायची आहेत लेखी स्वरूपात. लगेच ही प्रक्रिया पूर्ण करावी. फैज बाबू. वडोली टीम टायमिंग लावलेला. टायमिंग थोडासाही गाफीलपणा असेल तर आपला एक खेळाडू आतमध्ये बोलू. टायमिंग जवळजवळ तुम्हाला पेनल्टी लागण्याची शक्यता आहे. फयाज बाबू. पुढचा चेंडू. बाबूवर जबरदस्त हल्ला, कातिलांना हमला. उत्तुंग षटकार. वाईडिश मिड विकेटवरनं आलेला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती जवळजवळ 37 वर. सुजितजी पास्टे निचोळे आणि त्यांच्या समवेत मिस्टर ऋषिकेश मोकाशी. वेलकम. आय विल बी मिस यू निवृत्ती महाराज देशमुख. गाडी ओके.
हम्म. 7 चेंडूमध्ये वैयक्तिक 29 धावा. एक्सप्लोसिव्ह इनिंग. चमकदार धडाकेबाद फलंदाजी. चेंडू द्या रे बाबा, आयोजक चेंडू द्या. थँक्यू. पुन्हा एकदा सांगतोय मराठीमध्ये, ऋषिकेश मोकाशी आणि सुजित फस्टे यांनी स्टेजवर यावं. प्लीज वेलकम स्टेज. धाव संख्या झाले 37. पुढचा चेंडू राईट आमावा. सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू. बाबूने चांगली गोलंदाजी केली. त्याचं नाव फयाज आहे, परंतु प्रेमाने लोक त्याला बाबू म्हणतात. आणि बाबू म्हटला की पुन्हा एकदा आपल्याला त्याचा छोटा भाऊ गोट्या पण आठवतो. हो, सूरजनं नाव सुद्धा रेशमाताईनं माहीत झालं का बबल्या बोलतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फेकून दिले बाबूला. डिंगडॉंग 41. डिंगडॉंग टीमनं विकेट हॅट्रिक घेतली. अजर घाटी यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक. पुढचा चेंडू बाबूला पुन्हा उडवलंय. झेल घेतोत का काय बघूया. ₹1000 विकेट हॅट्रिक डिंगडॉंग वडोली के लिए इनाम लगा चुके अजर घाटे सर. धाव संख्या 42. जबरदस्त हाणामारी केली जाते. बाबूवर जबरदस्त रौद्र रूप धारण केलं जाते. भावेश पाटील 10 चेंडू आणि 34 धावा वैयक्तिक. राईट आमोर द विकेट. काय झालं. चौकार. तुम्हाला जे आम्ही निवेदन दिले त्याचा विचार करा आणि लगेच आपली नावं नोंदवायची आहेत. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जातंय. काय होतंय शेवटच्या चेंडूवर. फलंदाज बाद. महत्वाची सूचना, निकेतन पाटील देवघर यांनी व्यासपीठावर यावं. SP ट्रॉफी 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. 46 धावा झालेले. जिंकण्यासाठी 47 धावांचं टार्गेट आणि या 47 धावांचा पाठलाग करताना काय घडतंय, काय बिघडतंय, कोण कुणाला नडतंय, कोण कुणाला तुडवतंय याचा धावता समालोचन करण्यासाठी प्रमोद शेडगे. निखिल भगत आपल्या टीमला मिस करतायत. संदेश पाटील यांनी दिलेली सूचना. थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच सदानंद अडकमोळ सर यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये सातत्याने 6वा दिवस अतिशय दमदार आणि शानदार आयोजन. या स्पर्धेचं आयोजन अप्रतिम पाहायला मिळतं. एस पी प्रेझेंट उपसरपंच चषक 2025चा दैदिप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. तुम्हा आम्हा सर्वांना आवडणारा खेळ म्हणजेच लोकप्रिय क्रिकेटचा खेळ अगदी या मैदानात घेऊन आला आणि आज अखेरकार तो क्षण आता फर्स्ट सेमीफायनलमध्ये आपण पाहतायत. सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर आपण पाहतायत फायनल आपल्याला पाहायला मिळेल. अजून सुद्धा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण या स्पर्धेने प्रत्येक प्रेक्षकाला वेड लावलंय आणि प्रत्येक प्रेक्षकाने ही स्पर्धा अगदी डोक्यावर घेतले आणि त्या स्पर्धेचं नाव आहे उपसरपंच चषक बिलोशी 2025. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते आपण पाहतोय 47 रनचं. 47 रन्स टू विन असतील. मित डीजे सातपाडी प्रेझेंट संदेजी पाटील यांचा संघ आपण पाहताय. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि एका साईडला संघ आहे डिंग डॉंग वडवली. याच विभागातील एक दादा संघ म्हणून आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी चांगले कष्ट घेतले म्हणून आज इथपर्यंत पोहोचलेत आणि एक गाव एक फॉर्मॅट खुला गट मध्ये आपण पाहतायत या संघाविरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय तर आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. पहिलाच बॉल अवधूत कामतचा पाहायला मिळतोय. थोडासा ऑफस्टमच्या बाहेर आउटसाइड द ऑफस्टम हेमंत शेट्टी सर वरतात वाईट बॉलचा इशारा करत असताना पहिलीच धाव एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचले गेले. अवधूत कामत एक मास्टर माइंड गोलंदाज म्हणून ज्याच्या बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी भावेश पाटील अर्थातच किड या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं, धमाकेदार बॅटिंग करत असताना आपण पाहतायत 34 धावांची एक चांगली इनिंग साजरी केली. त्यामध्ये 10 बॉल त्याने फेस केले, त्यामध्ये 3 चौकार आणि 2 धमाकेदार षटकार पाहायला मिळाले. म्हणजेच काय तर सातत्याचं दुसरं नाव. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. ऑन साईडला खेळला गेलाय फटका तर छान आहे. शॉटपुल करण्याचा प्रयत्न केला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगली फेकी होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. अब्दुल्ला आणि इबाद अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 3 रन्स बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न दिवेश पाटीलला. चेंडू या वेळेला चकून निघून जातोय. हेमकांत भोईर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. बॅटची हलकीशी एज होती आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय दिवेश पाटील यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन म्हणाला की विकेट मिळण्याचे चान्सेस होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4. षटक क्रमांक पहिला बॉल फेकून झाले 3. 47 धावांचं एक भलं मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे सुरेख पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद. भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं आणि या शॉट फाईन लेग पुढे घेतला गेला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट.
बॉलिंग परफॉर्मन्स मॅग्निफिसेंट. षटक क्रमांक पहिला आहे. 47 धावांचा पाठलाग करत असताना अगदस बुबेरे, एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. अगदसला काहीतरी करावं लागेल, आपल्या संघासाठी लढावं लागेल. अप्रतिम चांगला बॉल होता, हॅट्रिक बॉल होता. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं आणि सरळ चेंडू विसावला जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं षटक सफल आणि यशस्वीरित्याच्या मार्गावर 4. तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल, परंतु त्याचं उत्तर तुम्ही अगदी शांतपणे निवारण करून द्या. साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्लेइंग 11 मधले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण सातपाटी गाव हे मोठं गाव आहे. 64 टीम खेळतात एकाच गावामध्ये. तुम्हाला सुद्धा विश्वास पटणार नाही, परंतु मी समालोचन करताना स्वतः पाहिलंय सातपाटी गावामध्ये. ज्यावेळेला अवधूत कामत यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं दिवाळीच्या निमित्ताने गेल्या वर्षामध्ये, तेव्हा प्रत्यक्ष सातपाटी गाव हे पाहायला मिळालं. आणि 64 टीम पाहिल्यानंतर सगळेजण माझ्याकडे बघतायत, परंतु हा खऱ्या अर्थानं रेकॉर्ड आहे, लक्षात असू द्या. आणि त्यातून जर आपण पाहिलं 960
खेळाडूंमधून 15 खेळाडू इथे निवडून आलेले आहेत. म्हणजे एक अभिमानाची गोष्ट पाहायला मिळते. संदीपजी पाटील स्पेशली तुमच्या माहितीसाठी, म्हणजे 15 खेळाडू येतात ही भाग्याची गोष्ट आहे आणि संदेशजी पाटील यांना सुद्धा माहिती आहे. तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 16 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ झालाय. विजयासाठी 47 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आपण पाहत आहेत 31 रनची आवश्यकता असेल. 4 बॉल आहेत. 4 बॉलमध्ये 31 रन. अप्रतिम चांगला बॉल. अगदच बुबेरे त्यावेळेला परिपूर्णता. आता थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी केले श्रेयस देवने, अवधूत कामत, सुमित म्हात्रे, श्रेयस देव जसे बोरशेती या टीमकडे सुद्धा 3 गोलंदाजांचा खजिना होता. चेक. निखिल पाटील कुठे असतील त्यांनी प्रवीण पाटील यांच्याही स्टेजवर संपर्क करा. निखिल पाटील बिलोशी. बाबू ऑन साईडला फटका तर छान आहे. हिमकांत भोईर एक सिनियर खेळाडू. 40+ क्रिकेट नेहमीच नम्रपणाने क्रिकेट खेळत असताना सातत्याने पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये नम्रपणा असावा, मीपणा नसावा. कारण एक गोष्ट तुम्हाला माहितीच असेल की टायटॅनिक जहाज, या टायटॅनिक बोटीवर लिहिलं होतं अनसिंकेबल शिप, म्हणजेच काय तर न बुडणारं जहाज. आणि हा त्यांचा गर्व होता. आणि आज जग साक्षी आहे की टायटॅनिक जहाज बुडाली होती. म्हणून गर्व कधीच करू नये. क्रिकेटचा खेळ म्हणा किंवा आयुष्यात म्हणा. दरम्यान जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट मिळते आणि विकेट मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आदेश राऊत सर आम्हाला दर्शवतात की 17 जाऊन पोहोचले. फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले आणि हळूहळू विजयाचा सुगंध हा दरवळत असताना पाहायला मिळतोय. आमच्या व्यासपीठाच्या समोर अगदी जयेश पाटील वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बातचीत करत असताना राहुल भोईर यांच्याशी अभिनव पाटील यांना आपण पाहत आहेत. संपूर्ण मात्र ही मंडळी क्रिकेटसाठी झोकत असताना पाहायला मिळत आहेत की वाडा क्रिकेट कुठे पुढे जाईल या दृष्टिकोनातून हे व्यासपीठ दिलं गेले संदीपदादा पाटील यांच्या माध्यमातून. आज वाडा तालुक्याचा खेळाडू ISPL मध्ये सिलेक्शन व्हावं, सुप्रीमो ट्रॉफी खेळावी, हे स्वप्न आहे सर्व आणि ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतील. परंतु त्यासाठी जिद्दीने खेळा. कॉंग्रॅच्युलेशन मित्र DJ सातपाडी टीम.